नमस्कार. मी नवल शिंदे. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या श्रद्धेलाच हादरवेल. तुम्ही हनुमानाला मंदिरात शोधता, पण जर तो तुमच्या शरीरातच असेल तर? तुम्ही हनुमान जयंती साजरी करता, पण जर तो देवाचा जन्म नसून तुमच्या आतल्या शक्तीचा जागरण असेल तर? आजचा हा एपिसोड तुमचा हनुमान बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. कारण आज आपण बोलणार आहोत, हनुमान एक देव नाही, एक जागृत ऊर्जा स्थिती आहे. आणि ही ऊर्जा तुमच्या बाहेर नाही, ती तुमच्या मज्जासंस्थेमध्ये दडलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या भीतीवर ताबा मिळवायचा असेल, मन स्थिर करायचं असेल आणि तुमच्यातली खरी शक्ती जागृत करायची असेल, तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐका. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही हा एपिसोड फक्त ऐकत असाल तर तुम्ही माहिती घेत आहात. पण जर तुम्ही हे अनुभवत असाल तर तुमचं जीवन बदलायला सुरुवात झालीये. शेवटपर्यंत आहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी प्रॅक्टिस सांगणार आहे जी तुमच्यातला हनुमान जागृत करू शकते. आपण सर्वजण आजूबाजूला पाहतो की दरवर्षी एका विशिष्ट दिवशी रस्त्यांवर भगवे झेंडे लागतात, ढोल ताशांचा गजर होतो आणि मंदिरात प्रचंड गर्दी होते. हो, अगदी उत्साहाचं वातावरण असतं सगळीकडे. नक्कीच. आणि मूर्तीला शेंदूर वगैरे अर्पण केला जातो. हे सगळं पाहताना आपल्याला साहजिकच असं वाटतं की आपण एका बाह्य शक्तीचा, म्हणजे आकाशातून कधीतरी खाली आलेल्या एका देवाचा जन्मदिवस साजरा करत आहोत. बरोबर आहे, आपण पिढ्यानपिढ्या हेच तर मानत आलोय. पण जरा विचार करा, जर हीच अफाट शक्ती खऱ्या अर्थाने त्या मंदिराच्या गाभाऱ्यात नसून आपल्या स्वतःच्या मज्जासंस्थेत, म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीममध्ये सुप्त अवस्थेत दडलेली असेल तर? बापरे, हा खरोखरच दृष्टिकोन पूर्णपणे बदलणारा विचार आहे. कारण आपण नेहमीच गोष्टी बाहेर शोधत आलो आहोत ना, देवळात किंवा तीर्थक्षेत्रांवर जाऊन शांतता शोधतो आपण. हो ना. पण आजच्या आपल्या संदर्भ साहित्यातून जे रहस्य उलगडत आहे ते स्पष्ट सांगतंय की ही संपूर्ण यंत्रणा मुळात आपल्या आतच इन्स्टॉल केलेली आहे. आणि म्हणूनच आजची आपली ही सखोल चर्चा अतिशय रंजक होणार आहे. आज आपल्याकडे संदर्भ साहित्य म्हणून ऑकल्ट मास्टर क्लासच्या काही अत्यंत दुर्मिळ नोट्स आहेत. ऑकल्ट या शब्दाचा अर्थ बऱ्याचदा लोक चुकीचा घेतात. हो, अगदी. पण त्याचा मूळ अर्थ आहे लपलेले किंवा गूढज्ञान. आणि आजचे आपले मिशन हे हनुमान जयंती किंवा हनुमान चालिसा यांकडे केवळ पारंपरिक भक्तीच्या दृष्टिकोनातून पाहणे हे नाही आहे. मग नक्की काय शोधायचंय आपल्याला यात? तर त्यामागे दडलेले खरे विज्ञान आणि आपली मज्जासंस्था नेमकी कशी काम करते हे डिकोड करायचंय आपल्याला. हनुमान केवळ मंदिरात नाही, तर तो आपल्या मज्जासंस्थेत दडलेला एक प्रोग्राम आहे, ही कल्पनाच मुळात भन्नाट आहे. खरंय, आपण आजवर केवळ परंपरेचा भाग म्हणून या सगळ्याकडे पाहिलंय. पण या साहित्यामध्ये जे तंत्रज्ञान दडलेलं आहे ते मानवी शरीर आणि मनाच्या अफाट क्षमतेची साक्ष देतं. मला तर हे अगदी एखाद्या अत्यंत महागड्या प्रगत स्मार्टफोनच्या उदाहरणासारखं वाटतंय. स्मार्टफोन म्हणजे कसं काय? म्हणजे बघा ना, समजा आपल्याकडे एक लेटेस्ट मॉडेलचा स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये भन्नाट फीचर्स आहेत, AI आहे, उत्तम कॅमेरा आहे, पण आपण काय करतोय? आपण त्याचा वापर फक्त आणि फक्त साधे कॉल्स करण्यासाठीच करत आहोत. अच्छा, कारण त्यातले हिडन फीचर्स कसे वापरायचे हे आपल्याला माहीतच नसतं. अगदी तेच. त्याचे सेटिंग्स कुठे आहेत हेच माहीत नाहीये. पारंपरिक विधींच्या बाबतीतही आपण पिढ्यानपिढ्या असेच काहीसे करत आहोत का असा प्रश्न पडतो. आपण फक्त वरवरचे विधी करतोय आणि त्यामागच्या मूळ ऑपरेटिंग सिस्टीमकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतोय. स्मार्टफोनची ही उपमा इथल्या परिस्थितीला अगदी चपखल लागू पडते. आपल्याकडे हे प्रगत मानवी शरीर आणि मेंदूचं तंत्रज्ञान आहे, पण आपण त्याच्या युजर मॅन्युअलकडे कधी लक्षच दिलेलं नाही. हो ना. या नोट्समध्ये सुरुवातीलाच एक अतिशय बोचरा पण महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. आपण वर्षानुवर्षे मंदिरात जातो, उपवास करतो, हजारो वेळा चालिसा वाचतो, तरीही आजही आपल्या मनात इतकी भीती का आहे? हे मात्र खूप खरं आहे. भविष्याची चिंता असतेच आपल्याला. त्या अफाट शक्तीची उपासना करत असू तर आपल्या जीवनात एवढी असुरक्षितता का असावी? एक सेकंड, हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. जर हनुमान हीच मुळी निर्भयतेची आणि प्रचंड शक्तीची सर्वोच्च ओळख मानली जाते, तर मग त्यांचे भक्त स्वतःला इतके असुरक्षित का मानतात? कारण आपण मूळ कोड डिकोड करायला कुठेतरी विसरलोय. हो, आपण फक्त पोपटपंची करतोय असं वाटत नाही का? नक्कीच. आपण मूळ तत्व समजून घेण्याऐवजी केवळ कर्मकांडावर लक्ष केंद्रित केलंय.
या विशिष्ट मानसिक स्थितीला, जिथे माणसाकडे अफाट क्षमता असूनही तो स्वतःला दुर्बल समजतो, त्याला प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एन विग यांनी एक अतिशय समर्पक नाव दिलंय. अच्छा, काय नाव दिलंय त्यांनी? त्यांनी याला हनुमान कॉम्प्लेक्स असं म्हटलंय. हनुमान कॉम्प्लेक्स. हे काहीतरी नवीनच ऐकायला मिळतंय. सायकोलॉजी आणि पुराणाचा हा कसा संबंध आहे? रामायणातील ती प्रसिद्ध कथा आठवून पहा. हनुमान जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना त्यांच्या खोडकरपणामुळे एक शाप मिळाला होता की ते स्वतःची अफाट शक्ती पूर्णपणे विसरून जातील. अच्छा, हो हो, मला आठवते ते. आणि पुढे जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र ओलांडायची वेळ येते तेव्हा हनुमान एका कोपऱ्यात शांत बसलेले असतात, स्वतःच्या क्षमतेबद्दल साशंक असतात. आणि मग जांबुवन त्यांना त्यांची शक्ती आठवून देतात. अगदी बरोबर. डॉक्टर विग यांच्या मते आजचा आधुनिक माणूस अगदी याच हनुमान कॉम्प्लेक्सचा शिकार झालाय. म्हणजे आपण स्वतःच्या क्षमतेवर अविश्वास दाखवतोय असं म्हणायचंय तुम्हाला? हो, वाढता ताणतणाव आणि रोजची स्पर्धा यामुळे आपण आपली स्वतःची आंतरिक शक्ती पूर्णपणे विसरून गेलो आहोत. आपण एका अदृश्य साखळदंडात स्वतःला जकडून ठेवले. आपण आपलीच क्षमता विसरलेला आधुनिक हनुमान आहोत. तर हे खूपच प्रॅक्टिकल उदाहरण आहे. हो, कारण आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीमध्ये पूर्ण क्षमता असते, पण मी हे करू शकेन का या एका विचारामुळे ते मागे राहतात. पण मग प्रश्न असा पडतो की या मानसिक अडथळ्यांतून म्हणजे या हनुमान कॉम्प्लेक्समधून बाहेर कसं पडायचं? ऑकल्ट सायन्स यावर काय उपाय सांगतं? यावर अत्यंत सखोल आणि वैज्ञानिक उपाय या नोट्समध्ये दिला आहे, पण तो समजून घेण्यासाठी आधी आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. ऑकल्ट विज्ञानामध्ये हनुमान हा केवळ आकाशातील एक देव नाही, तर तो एक एनर्जी आर्केटाईप आहे. एनर्जी आर्केटाईप म्हणजे नक्की काय? आर्केटाईप म्हणजे एक विशिष्ट ऊर्जा स्थिती किंवा चेतनेचा स्तर जो आपल्या प्रत्येकाच्या आत अस्तित्वात असतो. म्हणजे आपण जे रामायण आजवर ऐकत आलो आहोत ते केवळ बाहेर घडलेलं युद्ध नाहीये? मुळीच नाही. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी या संदर्भ साहित्यात इनर रामायण म्हणजेच शरीरांतर्गत रामायण ही संकल्पना मांडली आहे. शरीरांतर्गत रामायण हे जरा नीट समजून घेऊया आपण. हो, त्यांच्या मते रामायणातील युद्ध हे बाहेर कुठल्या तरी रणांगणावर नाही, तर आपल्या शरीरात आणि आपल्या आत प्रत्येक क्षणी सतत चालणारे युद्ध आहे. म्हणजे हे रूपक आहे तर. हो, या इनर रामायणमध्ये राम म्हणजे आपलं शुद्ध आत्मा, सीता म्हणजे आपलं मन आणि रावण म्हणजे आपला अहंकार आणि आपल्या इच्छा. अच्छा, पण मग रावणाला 10 डोकी का असतात? त्याचा या आतल्या युद्धाशी काय संबंध? तेच तर खरं रहस्य आहे. रावणाची 10 डोकी म्हणजे आपली 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिये. ओहो, आता समजलं. हो, आपले डोळे, कान, नाक, त्वचा यांच्याद्वारे आपण सतत बाह्य जगातील माहिती आणि प्रलोभने आत घेत असतो. आजच्या भाषेत सांगायचं तर डिजिटल ओव्हरलोड किंवा भौतिक सुखांची लालसा हे सगळे रावणाचे चेहरे आहेत. बापरे, हे खूपच डीप आहे. आणि जेव्हा हा अहंकार आपल्या मनाला म्हणजे सीतेला पळवून नेतो तेव्हा काय होतं? तेव्हा मन आणि आत्मा यांचा संपर्क तुटतो. सीता आणि राम दुरावले जातात. म्हणजे आत्मा एका ठिकाणी असतो आणि मन सतत भूतकाळाच्या चिंतेत भरकटत असतं. अगदी बरोबर. अशा वेळी या भरकटलेल्या मनाला पुन्हा आत्म्याशी जोडणारा एकमेव दुवा कोणता असतो? तो दुवा म्हणजे श्वास. आणि या अंतर्गत रामायणात हनुमान म्हणजेच आपला श्वास, आपली प्राणशक्ती. अच्छा. म्हणूनच हनुमान या शब्दाचा एक गुप्त ऑकल्ट कोड आहे. अधिक मन. हा म्हणजे प्राण ऊर्जा, म्हणजे आत घेणारा श्वास, आणि मन म्हणजे आपले विचार. मला हे नीट समजून घेऊ दे. म्हणजे जेव्हा अहंकाराचा किंवा सततच्या विचारांचा व्हायरस माझ्या मनाला करप्ट करतो आणि माझा आत्म्याशी संपर्क तुटतो, तेव्हा श्वास म्हणजेच हनुमान हा तो USB केबल आहे जो या पूर्ण सिस्टमला पुन्हा ऑनलाईन आणतो. क्या बात आहे. हा USB केबलचा दृष्टिकोन खूपच अचूक आहे. हो, कारण आपण जेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण ती केबल जोडतो आणि सिस्टम रिस्टोर होते ना. अगदी तसंच. कारण जेव्हा सिस्टम हँग होते तेव्हा तुम्ही फक्त स्क्रीनवर टॅप करून उपयोग नसतो, तुम्हाला हार्डवेअर लेवलला जाऊन रिस्टोर करावं लागतं. बरोबर. मन या कोडचा वापर करून जेव्हा आपण श्वासावर नियंत्रण मिळवतो तेव्हा आपण प्रत्यक्ष आपल्या आतील प्राणशक्तीला जागृत करत असतो. म्हणूनच हनुमानाला वायुपुत्र म्हटलं जातं. कारण वायू म्हणजेच श्वास. हे सगळं फिलॉसॉफी म्हणून ऐकायला खूप भारी वाटतंय. पण माझा एक प्रश्न आहे. हो, विचारा. आपण 21व्या शतकात आहोत. या मन श्वासाला खरोखर काही वैज्ञानिक आधार आहे का, की हे फक्त मनाला बरं वाटावं म्हणून तयार केलेलं एक लॉजिक आहे? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. आणि इथेच या संदर्भ साहित्याची खरी ताकद दिसून येते. कारण यात निव्वळ तात्विक गप्पा नाहीत. मग काय सायन्स आहे यामागे?
अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठात डॉक्टर मोनिका पाठक यांनी 200 विद्यार्थ्यांवर केलेल्या एका अत्यंत सविस्तर वैज्ञानिक संशोधनाचा उल्लेख यात आहे. 200 विद्यार्थ्यांवर केलेला प्रयोग. नक्की काय शोधून काढलं त्यांनी यात? या अभ्यासात विद्यार्थ्यांना सलग 45 दिवस दररोज 30 मिनिटे हनुमान चालिसाचे पठण करण्यास सांगितले आणि त्या आधी व नंतर त्यांच्या मेंदूचे मॅपिंग करण्यात आले. अच्छा, आणि रिझल्ट्स काय आले? रिझल्ट्स थक्क करणारे होते. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या न्यूरोप्लास्टिसिटीमध्ये लक्षणीय वाढ झाली. ज्यांना हा शब्द नवीन आहे त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे आपला मेंदू स्वतःला नवीन अनुभवांनुसार रिवायर करण्याची क्षमता. हो, म्हणजे मेंदू स्वतःला पुन्हा नव्याने घडवतो. थोडक्यात मेंदूचं हार्डवेअर बदलण्याची क्षमता ना? होय. आणि मेंदू स्वतःला सकारात्मक पद्धतीने पुनर्रचित करू लागल्यामुळे त्याचा थेट परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेवर म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सवर झाला. बापरे, किती फरक पडला त्यांच्या EQ मध्ये. त्यांचा सरासरी स्कोअर 88.5 वरून थेट 101.4 पर्यंत वाढला. 101 हे खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. हो, ते अधिक शांत झाले आणि तणावाला उत्तम प्रकारे सामोरे जाऊ लागले. पण हे कसं शक्य आहे? फक्त काही शब्द सलग वाचल्याने मेंदूत एवढा मोठा फिजिकल बदल कसा घडू शकतो? यामागचा मेकॅनिझम काय आहे? यामागे शब्दांचा अर्थ जितका महत्वाचा आहे त्याहून अधिक महत्वाची आहे ती विशिष्ट लय. अच्छा, म्हणजे रिधम. हो, चालिसाच्या लयबद्ध पठणामुळे नकळतपणे माणसाच्या श्वासाची गती बदलते. माणूस एका मिनिटाला साधारण 6 वेळा श्वास घेऊ लागतो. 6 श्वास प्रति मिनिट. आणि हे प्रमाण मज्जासंस्थेसाठी एक मॅजिक नंबर आहे. यामुळे कार्डिओ रेस्पिरेटरी सिंक्रोनायझेशन होते. म्हणजे हृदय आणि फुफ्फुसांचा ताळमेळ बसतो. अगदी बरोबर. आणि मेंदूमध्ये अल्फा लहरी वाढू लागतात. अल्फा लहरींची स्थिती म्हणजे मन अत्यंत शांत असतं, पण त्याच वेळी ते पूर्णपणे एकाग्र असतं. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण मला आठवतं या नोट्समध्ये वॅगस नर्व्हचा पण उल्लेख आहे. हो, या लयबद्ध श्वासोच्छ्वासामुळे शरीरातील सर्वात महत्वाची वॅगस नर्व्ह उत्तेजित होते. वॅगस नर्व्ह म्हणजे मज्जासंस्थेचा महामार्ग. ही आपल्या मेंदूला आणि पोटाला जोडणारी सर्वात लांब नस आहे ना? बरोबर. आणि जेव्हा ही नर्व्ह सक्रिय होते तेव्हा ती शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऑन करते. जसं गाडीला ॲक्सिलरेटर आणि ब्रेक असतो तशी आपली नर्व्हस सिस्टीम असते. म्हणजे तणाव हे ॲक्सिलरेटर आणि ही सिस्टम म्हणजे ब्रेक. हो, ही सिस्टीम तुमच्या मेंदूला संदेश देते की आता कसलाही धोका नाहीये, तू शांत होऊ शकतोस. आणि यामुळे तणाव निर्माण करणारा कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन कमी होऊ लागतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे जर आपण या सायन्सच्या चष्म्यातून पाहिलं तर चालिसा हे केवळ एक स्तोत्र नाहीये. ते खऱ्या अर्थाने आपली मज्जासंस्था बदलणारं एक व्हायब्रेशनल सॉफ्टवेअर आहे. तुम्ही अगदी अचूक मर्म पकडले. हे एक व्हायब्रेशनल सॉफ्टवेअरच आहे. आपण विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये शब्द उच्चारतो आणि आपले हार्डवेअर आतून अपग्रेड होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हायब्रेशनचा परिणाम केवळ मेंदूवरच होत नाही, तर तो आपल्या शरीराच्या प्रत्यक्ष ॲनाटॉमीवरही होतो. ॲनाटॉमीवर म्हणजे कसं? आपण मघाशी असुरक्षिततेबद्दल बोलत होतो, त्याचा काही संबंध आहे का? हो, ऑकल्ट विज्ञानानुसार मानवी शरीरातील भीतीचं मूळ केंद्र हे मूलाधार चक्रात असते, म्हणजेच रूट चक्रामध्ये. पण रूट चक्र तर आपल्या पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाला असतं ना? भीती ही तर मनातील भावना आहे. तिचा आणि पाठीच्या कण्याचा काय संबंध? इथेच प्राचीन विज्ञान आणि आधुनिक ॲनाटॉमी एकत्र येतात. बघा, जेव्हा तुम्हाला सतत भीती वाटते नोकरी जाण्याची किंवा भविष्याची, तेव्हा शरीर एका फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातं. अच्छा. अशावेळी मणक्याच्या खालच्या टोकाला असलेला आणि पायांना जोडणारा सोवास नावाचा स्नायू न कळतपणे आखडतो. सुवास स्नायू, हे मी पहिल्यांदाच ऐकते. होय, यालाच वैज्ञानिक भाषेत सोल मसल असेही म्हटले जाते. आदिमानवाच्या काळात जेव्हा वाघ पाठीमागे लागायचा तेव्हा पळण्यासाठी हा स्नायू आखडायचा. म्हणजे शरीर स्वतःला वाचवण्यासाठी तयार व्हायचं. अगदी. आज वाघ नाहीये, पण ताणतणावामुळे हा स्नायू सतत आखडलेल्या अवस्थेत राहतो. म्हणजे आपण जी भीती केवळ एक मानसिक भावना मानतो, ती प्रत्यक्षात आपल्या स्नायूंमध्ये फिजिकल लेव्हलवर साठून राहते. होतं ना? म्हणूनच लोकांना सतत पाठदुखीचा त्रास होतो का स्ट्रेसमध्ये असताना? अगदी तसंच. भीती ही डोक्यात सुरू होते, पण ती शरीरात साठवली जाते. आता याला हनुमानाच्या संकल्पनेशी जोडून पहा. हनुमानाचे वज्रदेही रूप हे कशाचे प्रतीक आहे? स्थिरतेचे. हो, ते मानसिक स्थिरतेचे आणि ग्राउंडिंगचे प्रतीक आहे. जेव्हा आपण तो श्वास घेतो
तेव्हा शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऑन होते आणि हा आखडलेला सोवास स्नायू शिथिल होऊ लागतो. तो रिलॅक्स झाला की शरीरात साठवलेली वर्षानुवर्षांची भीती बाहेर फेकली जाते तर. होय. बरं, आता हे सगळं मला पूर्णपणे समजलं. सायकोलॉजी, मज्जासंस्था आणि स्नायू सगळी साखळी स्पष्ट झाली. हो. पण समजा मला हे प्रत्यक्षात माझ्या आयुष्यात आणायचं आहे, तर मी काय करू? कारण फक्त मूर्तीची पूजा केल्याने हे इनर ॲक्टिव्हेशन तर होणार नाहीये. याचा काही प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन आहे का? होय, आणि तो अत्यंत सोपा पण प्रभावशाली आहे. संदर्भ साहित्यात हे इनर ॲक्टिव्हेशन करण्यासाठी 4 प्रॅक्टिकल टप्पे सांगितले आहेत. कोणते आहेत ते टप्पे? पहिला टप्पा आहे मौन आणि निरीक्षण. दिवसातून केवळ 10 मिनिटे शांत बसणे आणि डोळे मिटून आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे त्रयस्थपणे पाहणे. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं, प्रॅक्टिकली करायला तेवढंच कठीण आहे. आपण 10 सेकंदही फोनशिवाय शांत बसू शकत नाही. हो, सुरुवातीला कठीण जाते, कारण आपला रावण म्हणजेच इंद्रिय आपल्याला सतत बाहेर ओढत असतात. पण हे केल्यानेच स्थिरता सुरू होते. आणि दुसरा टप्पा? दुसरा टप्पा आहे श्वास. जेव्हा तुम्ही शांत बसाल तेव्हा श्वास आत घेताना मनात असा विचार करा आणि श्वास सोडताना मन असा विचार करा. म्हणजे हा तोच USB केबलचा कोड आहे जो आपण मगाशी डिकोड केला. हो, यामुळे श्वासाची गती आपोआप मंदावते. तिसरा टप्पा आहे जागरूक 40 पठण. म्हणजे फक्त पोपटपंची न करता वाचायचा. अगदी. शब्दांचे ध्वनितरंग आपल्या पाठीच्या कण्यातील 7 चक्रांना स्पर्श करत आहेत असा प्रत्यक्ष अनुभव घेत पठण करायचं. म्हणजे मेंदूला ते व्हायब्रेशनल सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी वेळ द्यायचा. आणि चौथा टप्पा कोणता? तो थोडा वेगळा आहे असं मी वाचलं नोट्समध्ये. चौथा टप्पा अत्यंत शक्तिशाली आहे. तो आहे भीतीचे विसर्जन. आपल्या मनातील सर्वात मोठी भीती एका कागदावर स्पष्ट शब्दांत लिहिणे. अच्छा, लिहून काढायची. हो, आणि त्यानंतर हनुमानाच्या शक्तीचं स्मरण करून ती कागदावरची भीती प्रत्यक्ष जाळून टाकणे. पण एक मिनिट, कागद जाळल्याने खरंच काय होतं? भीती कशी जाईल? इथे सायकोलॉजी काम करते. हा एक प्रकारचा फिजिकल विधी आहे जो तुमच्या मेंदूतील अमिग्डलाला म्हणजे भीतीच्या केंद्राला एक संदेश देतो. कोणता संदेश? की मी या भीतीला सामोरे गेलो आहे आणि आता मी तिच्यातून मुक्त झालो आहे. हा क्लोजर मज्जासंस्थेसाठी अत्यंत गरजेचा असतो. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ आपण सणाचे स्वरूप एका बाह्य पूजेकडून वळवून स्वतःच्या सिस्टीमच्या अपग्रेडेशनकडे नेत आहोत. आणि हाच आजच्या चर्चेचा अर्क आहे. हनुमान जयंती म्हणजे केवळ बाह्य देवाचा जन्म नाही, तर तो आपल्या मज्जासंस्थेत दडलेल्या सामर्थ्याचा जन्म आहे. खरंय, ज्या दिवशी श्वासावर ताबा मिळेल तेव्हाच खरा हनुमान आपल्यात जागृत झाला असं म्हणता येईल. नक्कीच. माहितीने फक्त डोके भरते, पण अनुभवाने जीवन बदलते. अगदी 100% खरंय. म्हणून केवळ माहिती न घेता आपण याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा. आणि या सखोल चर्चेचा शेवट करताना मला एक विचार आपल्या सर्वांसाठी इथे मांडायचा आहे. हो, नक्की सांगा. जर केवळ आपला श्वास आणि काही प्राचीन शब्दांचे ध्वनितरंग आपल्या मज्जासंस्थेची पूर्णपणे पुनर्रचना करू शकत असतील आणि आपल्या स्नायूंमध्ये रुजलेली भीती कायमची नष्ट करू शकत असतील, तर आपल्या रोजच्या संस्कृतीत आणि परंपरेत असे आणखी किती प्रोटेक्टिव्ह कोड्स दडलेले असतील जे उलगडण्याची आपण अद्याप वाट पाहत आहोत? याचा विचार नक्की करा. मित्रांनो, हनुमान मंदिरात नाही, तो तुमच्या आत आहे. तुमच्या श्वासात, तुमच्या मज्जासंस्थेत, तुमच्या जागरूकतेत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या श्वासावर नियंत्रण मिळवाल, ज्या दिवशी तुमचं मन स्थिर होईल आणि भीती तुमच्यावर प्रभाव टाकू शकणार नाही, त्या दिवशी तुमच्यातला हनुमान जागृत झालाय. जर आजच्या या एपिसोडमधून तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल, तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण कदाचित कुणाच्या आयुष्यातला भीतीचा अंधार यामुळे दूर होईल. आणि जर तुम्हाला असेच गूढ, वैज्ञानिक आणि जीवन बदलणारे एपिसोड्स हवे असतील, तर आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथे आपण अंधश्रद्धा नाही, तर एनर्जी प्लस सायन्स प्लस कॉन्शियसनेस समजतो. मी नवल शिंदे. पुन्हा भेटूया पुढील एपिसोडमध्ये एका नव्या गूढ सत्यासह. जय श्रीराम, जय हनुमान.